कलाकारांनी ना नेहमी स्वतःचा मुखवटा कुठला आणि चेहरा कुठला हे ओळखलं पाहिजे. अगं काही नाही, ती मला एकदा बघितलं तिने आणि ती अख्ख्या इंडस्ट्रीच्या पाठी लागली, मला याला इंट्रोड्यूस करा, मला याला इंट्रोड्यूस करा. मग लग्नासाठी पाठी लागली, झाली. दॅट इज द लव्ह स्टोरी. पचलं असलं तर हो म्हण, नाही तर जाऊ द्या म्हण. हो, आणि तिने कॉम्प्लिमेंट दिली आहे ना. आजही ती जी टवटवी आहे ती इतकी छान आहे. ती कुणामुळे आहे हे ती बोलली नाही, पण मी हिरो हिरोईन लिंबू टिंबू आणि लिंबू मेन ऍक्टर. म्हणाल सर हे ना हॉटेल आमचं लोणावळ्याला बांधताय, तुमच्या लग्नानंतर हनीमूनला इकडेच या. एक मिनिट हा, मी ना निशीची आई बोलतेय, निशूला बोलवते. पण जिथे मी टीव्ही बघत असेल तिथेच तिला यायचं असतं. बिलकुल नाही. आणि तिथे येऊन असो, माझा आवाज इतका मोठा आहे, मी हळू बोलीन, मग माझाच पोचेल. जिथे बसलेले असतात लोक, हा आल्यावरती त्याला हवं ते बदललं जाणं हा विषय पुरतो. आणि डॉक्टर श्रीराम लागू इतके सिनियर नट, ते सिंहासनावरनं उठले आणि टाळ्या वाजवायला लागले. म्हणजे ते म्हणाले मी पुढचं विसरूनच गेलो. म्हणजे PNG ज्वेलर्स प्रस्तुत दिवाळी विशेष मध्ये मी दर्शना तांबोळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं आपल्या मराठी सिनेसृष्टीतलं एक एव्हरग्रीन जोडपं मी तुमच्या भेटीला आणलंय. स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड आणि अभिनेते दीपक देऊळकर यांचं. आणि या दोघांबद्दल मी खूप ऐकलंय, पण त्यांच्याशी मी कधीही एकत्र गप्पा मारल्या नाहीयेत, म्हणून मी खूप जास्त उत्सुक आहे या दोघांची गप्पा मारायला. खूप स्वागत निशिगंधा मॅम आणि दीपक सर तुमचं राजश्री मराठीमध्ये, आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा दोघांना. तुलाही आणि सगळ्या प्रेक्षकांनाही आम्हा दोघांतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सौष्ठवपूर्ण आणि अत्यंत सौभाग्याची जावो. आणि किती छान दिसताय तुम्ही दोघं जण. तू सुद्धा बेटा. थँक्यू. पण मला सांगा काय राज आहे इतका छान फ्रेशनेस ठेवायचा, इतका छान लुक ठेवायचा? कारण आत्ता आमची जनरेशन 8-10 तास काम करून इतकी दमली असते ना की स्वतःकडे लक्ष देणं, ते टापटीप राहणं, ते सगळं बाजूलाच राहिलं. पण मी जेव्हा पण तुमच्या दोघांना बघते सोशल मीडियावर मॅम, तुम्हाला रिअलमध्ये तुम्ही नेहमी अप टू डेट असता. हे कसं काय, म्हणजे इतकं छान कसं? सगळ्यात पहिली देवाची कृपा आणि सगळ्या लोकांचे आशीर्वाद, प्रेम, हेच म्हणेन मी, नाही का? मी खरं सांगू तुला, आमचं राहणंच खूप साधं आहे अगं. असं काही नाही, ठरवून काही करत नाही. हो, म्हणजे आजही हे जे झालेलं आहे योगायोग. ओके. पण मॅम तुम्ही, मी नेहमी बघते एकदम साडी नेसून टाप टीप छान केस बांधलेले असतात. इनफॅक्ट आज सकाळी मी तुमचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ बघितला, त्यातही तुम्ही अप टू डेट दिसत होतात. म्हटलं बापरे, हे कसं काय जमतं? कदाचित एवढंच जमतं. एअरपोर्ट लुक होता का? एअरपोर्ट वरचा तो व्हिडिओ. म्हटलं अच्छा, मजा आली, खरंच खूप मजा आली. पण झाली का घरी दिवाळीची तयारी? सगळं वेळ मिळतो कामाच्या व्यापातनं? मला असं वाटतं की करायचं असलं ना की सगळ्याला वेळ मिळतो, त्यातलीच गत आहे. येस. आणि खरं सांगू तर आपलं प्रोफेशन असं आहे की आपण, म्हणजे लोकांना वाटतं की इट्स इझी, म्हणजे ग्लॅमर दिसतं, पण त्याच्या पाठली मेहनत दिसत नाही. अर्थात आता मला तितकंसं हे प्रॉब्लेम नाही देवाच्या कृपेने, कारण मी सध्या म्हणजे जवळजवळ गेली 12 वर्ष सगळे आपली चॅनल्स असल्यामुळे बिहाइंड द कॅमेरा, तर त्यामुळे पण जे कॅमेऱ्याच्या समोर असतात तर त्यांना खरंच म्हणजे सकाळ ते रात्रीच्या शिफ्ट्स आणि सगळं सांभाळून, सो बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ द एंड्स. सो सगळ्यांनाच माझं सॅल्यूट आहे, इन्क्लुडिंग माय वाईफ. अगदी. आणि ना बरं वाटतंय ऐकून मला. नाही, पण आत्ता ते जसं म्हणाले की 12 वर्ष झाले कॅमेऱ्याच्या मागे, खरं तर मला नेहमी हा कलाकार जोडपं जेव्हा माझ्या समोर येतो ना तेव्हा प्रश्न पडतो की कॅमेऱ्याच्या समोर रोज किंवा सेम इंडस्ट्री असल्यावर घरी कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते किंवा घरी कुठल्या विषयावर बोललं जातं? वाद होता तसं म्हणायचं? नाही, आमच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर बाहेरचं कामाचं जग घरी डोकावतच नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही, म्हणजे असं काही कटाक्ष आहे असं नाही, पण नाही होत असं. घरी आल्यावर घरचे असतो, काही एखादा असा मुद्दा असला किंवा विषय असला तर एकमेकांशी बोलायचंच नाही. आनंदाची बातमी असेल कोणाबद्दल तर ती निश्चितपणे, पण ज्याला आपण म्हणतो ना की त्याच्यावर चरवण वगैरे होत नाही किंवा आपल्याकडे त्यात चूक काहीच नाही, पण आपल्याकडे एकही फिल्मी मॅगझिनही येत नाही घरात. आणि अजून एक माहितीये, म्हणजे कदाचित हे आता कालांतराने एकमेकांच्या सहवासाने अंगवळणी पडलं असेल की कुठलंही ओझं घेऊन यायचं नाही भावनांचं घरी, कारण त्यांनी मग घराची घडी विस्कटते.
राईट. आणि कसं होतं बाळा, कलाकारांना, आय एम सॉरी मी तुला पर्सनल लाईफ मध्ये बाळा म्हणतो, काही त्यामुळे problem पटकन नाही. on Yes, हे yes. म्हणतो बाळा म्हटलं. Yes. तर कलाकारांनी ना नेहमी स्वतःचा मुखवटा कुठला आणि चेहरा कुठला हे ओळखलं पाहिजे. तर ते कसं आहे की बाबा कॅमेरा ऑन झाला की मुखवटा चढवतो आपण त्या कॅरेक्टरचा, यु नो, किंवा कलाकार अभिनेते असल्याचा. आणि अभिनेत्यांना खूप प्रेम मिळतं, नुसतं लोकांकडनं नाही, सगळ्या त्या युनिटकडनं, शूटिंग युनिटकडनं. तर त्यामुळे काही कलाकार, मी म्हणेन सगळेच नाही, पण काही लोकांना तो मुखवटाच हा स्वतःचा चेहरा असल्यासारखा वाटायला लागतो. तर ते होता कामा नये. वी शुड बी टेकिंग इट जस्ट ॲज अनदर प्रोफेशन. म्हणजे कुणी बँकेत क्लर्क असतं, कुणी इंजिनियर असतं, कुणी डॉक्टर असतं, कुणी पायलट असतं. आम्ही ॲक्टर्स आहोत आणि देवाच्या कृपेने म्हणतो ते लोकांचं प्रेम मिळतं आहे. तर त्यामुळे ते सगळं बाहेर ठेवून नॉर्मल राहावं. थोडंसं पुढे जाऊन एवढं म्हणेन, कोणालाही शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव नाही, हे आम्ही आमच्यासाठी मांडलेलं खरं आहे. नाही तर बाहेर पण तेच आणि घरी पण तेच, वेळ लागेल की तेच चाललंय. आणि कसं होतं ना ग, की जसं आपण ऍक्शन आणि कटच्या मध्ये अभिनय करतो, बरोबर, तसं त्या शिफ्टच्या दरम्यान आपण त्या पात्रांमध्ये असतो, हो की नाही, त्या भूमिकेमध्ये असतो. पण घरी कुठली भूमिका नसतो ना वठवत. घरी आपण असतो. सगळे राग, रंग, लोभ, प्रेम, दुरावा, रुसवा, आनंद सगळा निर्भेळ असला पाहिजे. क्या बात, किती मस्त उत्तर दिलं तुम्ही. पण ना मला हा प्रश्न आहे खूप आधीपासून, आणि फॉर दॅट मी बिलकुल पण इंटरनेटवर काही तुमची लव्ह स्टोरी वाचायला गेले नाही किंवा तुम्ही आधी कुठल्या मुलाखतीत काय बोललायत हे ऐकायला गेले नाही. सो आज मला सांगा, दोघांकडनं ऐकायला आवडेल, तुमची सगळ्यात पहिली भेट कधी, कुठे, कशी झाली होती? तुला सांगू, नाहीये, थँक गॉड. असं नाही, म्हणजे इतकी वर्ष झाली आहेत ना, म्हणून म्हटलं. म्हणजे त्या मुलाखती देऊन खूप वर्ष झाली. पण साधं वन लाईनर सांगू का? अगं काही नाही, ती मला एकदा बघितलं तिने आणि ती अख्ख्या इंडस्ट्रीच्या पाठी लागली, मला याला इंट्रोड्यूस करा, मला याला इंट्रोड्यूस करा. मग लग्नासाठी पाठी लागली, झाली. दॅट इज द लव्ह स्टोरी. पचलं असलं तर हो म्हण, नाही तर जाऊ द्या म्हण. हा मॅम, मला ह्याच्याच तोंडून ऐकायचंय आता. असत्यानंतर सत्य बोलतो की नाही. दिवाळी आहे ना, दिवाळीचा हेतू काय? असत्यावरती सत्याचा जय. खरं बोल. नाही, खरं सांगू तर तुला, जेव्हा आम्ही म्हणजे ती इंडस्ट्रीत पहिल्यापासून आहे, लहानपणापासून आहे, शी वॉज वेल नोन. आर्काइव्हल करून टाकतोय. नाही, तिने आत्ताच तुला खूप आधीपासून काम करताय तुम्ही. हो, आणि तिने कॉम्प्लिमेंट दिली आहे ना. आजही ती जी टवटवी आहे, इतकी छान आहे, ती कुणामुळे आहे हे ती बोलली नाही. पण मी नाही, आमच्या जोकिंग. पण गमतीचा भाग असा की मी जेव्हा पहिलं नाटक केलं तर त्यावेळेला शिवाजी मंदिरला प्रयोग होता 11 आणि 4चा, आणि मध्ये वेळ होता. तर मला आमचे मॅनेजर होते दादा घोडकर, ते म्हणाले की ते तिकडे ना एक ॲडसाठी तुम्हाला 11च्या शोला एक जण आला होता, तर तो म्हणाला, अरे मस्त पर्सनॅलिटी आहे, याला ॲडला का नाही हा माणूस ट्राय करत वगैरे, तर तू जाऊन येशील का दीपक तिकडे? म्हटलं हो. म्हणून मी महालक्ष्मी फेमसला गेलो ॲड टेस्ट द्यायला, ऑडिशन गेलो आणि बघितलं तर तिकडे दुसऱ्या मजल्यावर मोठे हॉल होते आणि असे जवळजवळ 100-125 मुलं, तेवढ्याच मुली, यु नो. तर त्यांचं हे होतं. आणि मी त्यांना सांगितलं, विकास देसाई होते दिग्दर्शक आणि देवेन खोटे, मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला लगेच जायचं आहे, कारण माझं 4चं नाटक आहे, जाण्या येण्यात 1 तास जाणार. ते म्हणाले ओके. माझं ऑडिशन त्यांनी लगेच घेतलं आणि म्हणे वन मिनिट वी जस्ट वॉन्ट टू फिक्स युअर पार्टनर. मला लक्षात नाही आलं, पहिली ऑडिशन जाहिरातींची. आणि मग तिकडनं 2-3 मुलींना त्यांनी जे शॉर्टलिस्ट केलं होतं, तर त्यातनं ऑफकोर्स मी नावं घेत नाहीत, कारण त्या पण दोघी व्हेरी वेल नोन आहेत, आजही वेल नोन आहेत. मग तर त्यात पहिली आली, ओके विल टेल यू आफ्टरवर्ड्स. दुसरी आली, आम्ही सांगतो नंतर, म्हणजे इंग्लिशमध्ये. आणि तिसरं हिला बोलवलं, बघायला लागले. मग त्यांच्यात चर्चा झाली, व्हॉट अ पेअर, मेड फॉर इच अदर, व्हॉट अ पेअर, असं यु नो त्यांच्यात असं झालं. आणि त्यावेळेला ऑफकोर्स काही म्हणजे असं हे नाही. आणि आम्ही निघत होतो, मला शो होता ना, तर हेमंत रेगे म्हणून एस कोऑर्डिनेटर होता, मॉडेल कोऑर्डिनेटर. तो म्हणाला, अच्छा यू नो बोथ इच अदर? म्हटलं नो. त्यांनी सांगितलं शी इज निशिगंधा वाड. म्हटलं ऑफकोर्स हू डझंट नो हर. म्हटलं यार मैंने तो उसकी फिल्म भी देखी है. म्हणून
तेव्हा फक्त एकापेक्षा एक आणि शेजारी शेजारी आले होते आणि दोन्ही सिल्वर जुबिली झाले. दोन्ही सिल्वर जुबली होते पिक्चर आणि मी दोन्ही बघितलेले होते. आणि मला पळायचं होतं नाटकाला. मग त्यांनी तिला सांगितलं की ही इज दीपक देऊळकर. ओ यू आर दीपक देऊळकर, खूप लिहून येत आहे मराठी इंडस्ट्रीला मिळालेला बेस्ट वगैरे असं ते काही चांगल्या लोकांनी लिहिलेलं होतं. तर ऐकून बरं वाटलं की एका हिरोईनकडनं हे बोलणं. कट टू आम्ही शूटिंग करतो. आमचं 4 दिवसाचं शूटिंग जवळजवळ 3 दिवसात संपलं. देवेन खोटे होते. देवेन खोटे डायरेक्टर होते आणि व्हीलची जाहिरात होती. म्हणजे इथे काय नाव घ्यायला हरकत नाही. नाही काहीच हरकत नाही. अजून एक त्याच्यात हिरो हिरोईन लिंबू टिंबू आणि लिंबू मेन ऍक्टर. सांग. आणि मे मध्ये चालू होती ती शूटिंग आणि कमालिस्तानला ना आमच्या डान्सचा सिक्वेन्स माझा चालू होता. तर मला देवेन खोटे आणि वगैरे त्यांची टीम अशी चिडवायला लागली. लागतं तुला माहिती ते व्हीलचं चक्र असतं माहिती. बरोबर करेक्ट. तर ते म्हणाले की तसंच आहे अजून. हो ते म्हणाले बाज तोच दीपक व्हील का चक्कर तो चल गया है. तर म्हटलं व्हील का चक्कर. म्हणाले नाही अब प्यार का चक्कर चल गया है. जस्ट टेल मी यार कुछ ना कुछ चालू हुआ है ना. म्हटलं क्यों. म्हणाले सी यू आर शूटिंग हियर, तेरा तो शॉट चालू आहे, तुझा शॉट चालू आहे इकडे, पण ही अगदी एसी मध्ये बसू शकते, पण 41 डिग्री टेम्परेचर मध्ये ही उन्हात काय करते इकडे सेटवर बसून. म्हणून तर मी म्हटलं नो नो शी इज अ व्हेरी गुड को आर्टिस्ट यार, व्हेरी गुड को आर्टिस्ट असं. आणि मी तिला लंचमध्ये विचारलं की म्हटलं निशिगंधा शुड वी सेलिब्रेट, कारण आम्ही जी अपेक्षा केली होती त्या याच्यातनं मिळणाऱ्या पैशाची त्याच्यापेक्षा 10 पटींनी जास्ती पैसे मिळालेले होते. मोठी होती ना ग जाहिरात. बरोबर. मोठ्या कंपनीची, मोठ्या ब्रँडची. तर ती म्हणाली नाही रे आज आपण नाही डिनरला जाऊ शकत, कारण माझ्या बहिणीच्या PhD नाही MBBS ची पार्टी आहे. म्हटलं ओके. म्हणून मी संध्याकाळी 2 टॅक्सीज मागवल्या, एक गोरेगाव आणि एक मुलुंड. आणि ही मला म्हणाली 2 का संध्याकाळी 7 वाजता. दुपारी हे सांगितलं 7 वाजता 2 का. म्हटलं तुला जायचं आहे ना. नाही मी फोन करून सांगितलंय की आमची शूटिंग उशीर होतोय म्हणून आणि लेट्स गो फॉर डिनर. आम्ही कट टू डिनरला गेलो. सागर रेस्टॉरंट बँड्राला डिनरला गेलो. तर तोपर्यंत ना लोक ओळखायला लागले होते, कारण म्हणजे तिला ओळखतच होते पण मलाही ओळखायला लागले होते सगळे. तर बघत होते चेहऱ्याकडे. तर त्यांचा मॅनेजर सागर रेस्टॉरंटचा तो आला आणि म्हणाला तुम्ही प्लीज वरती बसा साहेबांच्या केबिनमध्ये. आम्ही गेलो तर तिकडे एक मिनिएचर ठेवलेलं होतं. म्हटलं हे काय आहे, कसलं मिनिएचर आहे. तो म्हणाला सर हे ना हॉटेल आमचं लोणावळ्याला बांधतंय, तुमच्या लग्नानंतर हनीमूनला इकडेच या. म्हणजे डायरेक्टली ठरवून टाकलं, लोकांनीच ठरवून टाकलेलं जे मनात होतं दोघांच्या. तर ते ऑलरेडी तो बोलला. त्यानंतर झाले 2-3 दिवस झाले, फोन नाही काही नाही. आणि ऑफकोर्स तुला माहिती आहे ना मुली डॅम्बिस असतात, म्हणून त्या स्वतःहून कधी कबूल नाही म्हणू सगळं. अगं मी मुलींबद्दल बोललो, बायकांबद्दल नाही. ती मुलगी पण मुली जरा भाव खातात थोड्या, तो आपल्यात उपजत गुण आहे आणि ते असलंच पाहिजे. येस येस. नाहीतर मग मुलं कशी मागे येणार. एक्झॅक्टली. त्यांना हे कळत नाही मुली जास्त हुशार असतात. त्याच्यामध्ये काही अहम नसला किंवा काही नसलं तर त्या मागेच लागत नाही. झाला नाही इगो मसाज विचार. तर मी फोन केला तिला 4थ्या दिवशी आणि तिकडनं आवाज आला की म्हटलं मी म्हटलं हॅलो. तर तिकडनं आवाज आला हॅलो. म्हटलं अच्छा आता आवाजही ओळखत नाही, दीपक देऊळकर बोलतोय, 4 दिवसाचा आवाज विसरलीस का. दीपक देऊळकर गुड मॉर्निंग. तर म्हटलं व्हॉट इज सो गुड अबाउट दिस मॉर्निंग. तू विसरून गेलीस आणि आता गुड मॉर्निंग म्हणतेस मी फोन केल्यावर. 1 मिनिट मी ना निशूची आई बोलतेय, निशूला बोलवते. अगं आणि आमच्या घरचं नातं इतकं पारदर्शी होतं की माझी नऊवारी पातळ नेसणारी आजी, अगदी धुतल्या तांदळासारखी गोरी पान अशी आई, मी, ताई, म्हणजे सगळ्यांना घरी माहिती होतं की मला हा भेटलाय आणि आवडलाय. आणि त्याचा फोन आल्यावरती म्हणजे आजी असं म्हणाली मागणी बिगणी घालायला फोन असला तर घरीच बोलाव, बाहेर कशाला, असं इतकं.
आणि म्हणजे ह्याच्यातनं ना म्हणजे हा गमतीचा भाग झाला. हा आता म्हणजे शेवटी कसं असतं की जिथे अस्तू म्हणायचं असतं ते योग असे जुळून येतात. करेक्ट नाही का? पण सांगायचा हेतू असा पण आहे की जर नातं घरामधलं मुलींच्या बाबतीत इतकं पारदर्शी असलं तर मग ना कुठली भीड भीती दडपण येत नाही मनावरती. म्हणजे तू कल्पना कर, इतक्या वर्षांपूर्वी आमचे जोडीदार आम्हाला निवडण्याची मुभा होती, मोकळीक होती. आणि असं वातावरण म्हणजे छान वातावरण होतं, मोकळं. त्यामुळे कदाचित आनंदाचा प्रवास ह्याचा हातात हात धरून करता आला. पण त्या फोन कॉलच्या पुढे काय झालं? काही नाही, माझी भंबेरी उड म्हणजे आईचे डायरेक्ट आता एक्झॅक्टली म्हणजे जेफ्री किंवा आत्ताच्या बुमराचा बॉल तोंडावर डायरेक्ट बूम म्हणून यावा ना, तसं झालं माझं. आणि तिकडनं ती म्हणाली की एकच मिनिट निशूला देते. मला काय बोलावं कळे ना. मग ती आली फोनवर. मी म्हटलं तिला की अरे यार, तू आणि तुझी आई काय कार्बन कॉपी एकमेकांची कॉपी करता का तुम्ही? म्हटलं इतक्या म्हणजे सेम आवाज आहे आणि बोलणंही तसंच गोड एकदम. अजूनही तसंच आहे. म्हणजे नानी आम्ही प्रेमाने म्हणतो तिला. तर मी तिला म्हटलं हे बघ, मला वेडेवाकडं असं म्हणजे आडेवेडे घेता येत नाहीत, मला तुला भेटायचं आहे, तर संध्याकाळी कुठे भेटूया? ती म्हणाली तू घरीच ये ना. तर मी म्हटलं घरी नाही, मला बाहेर भेटायचं आहे. कुठे? ती म्हणाली ओके, मग तुला मुलुंडमधलं काय माहिती? आणि मला काही माहित नव्हतं, कालिदास सोडून. कारण नाटकं व्हायची. तर कालिदासला आम्ही गेलो, उतरलो आणि तिकडे एका कॉर्नरला असं उभं राहून बोलणार इतक्यात असं लोक दाखवायला लागले. ते बघ दोघे उभे, ते बघ दोघे उभे. म्हटलं अरे बाप रे. म्हटलं निशू इकडे नाही बोलता येणार, मला शांत असं छान ठिकाण हवं आहे जिकडे बोलता येईल आपल्याला असं. मग तिने सांगितलं की इथे ना पुरातन बाल राजेश्वराचं देऊळ आहे, मंदिर, तिकडे चालेल तुला मंदिरात? म्हटलं हो चालेल ना. आणि मग तिकडे गेलो आणि मी तिला सांगितलं की म्हटलं मला आडेवेडे घेता येत नाही, आय वॉन्ट टू मॅरी यू, मला आय लव्ह यू वगैरे हे सगळं म्हटलं नाही. आणि बट या लेट अस वेट फॉर अराउंड कपल ऑफ इयर्स मे बी, बिकॉज मला तुला जे सुख हवं ते सुख देण्याची हे माझ्यात आली पाहिजे. वी कम फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड, नॉट व्हेरी हंबल बॅकग्राऊंड बट मिडल क्लास बॅकग्राऊंड. आणि म्हटलं मला लग्नही करायचं आहे, तू योगायोगाने बोलवलंस बाल राजेश्वराच्या शिव मंदिरात, मला लग्नही करायचं आहे ते शंकराच्या आमच्या मंगेशीच्या मंदिरात म्हटलं. तर तिने मला त्याच वेळेला सांगितलं की माझ्या आजीने हे सांगितलं होतं की तू मागणी घालशील म्हणून. आणि मलाही ना MA करायचं होतं, जस्ट BA झालेलं होतं. तर थोडासा वेळ, आणि खरं सांगू तुला, हा वेळ एकमेकांना देणं का गरजेचं आहे? कारण एखादा माणूस आवडणं, त्याचा म्हणजे त्याची साथ आवडणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं आवडणं, आणि आपले अपमान सुद्धा त्याच्याबरोबर आपल्याला वाटून घेता येणं, हा प्रवास जोपर्यंतच होत नाही ना तोपर्यंत नात्यांनी पुढच्या गोष्टीत तो परिणित करू नये, म्हणजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे. कुठल्याही बाबतीत अवघड नाही ना वाटता कामा एकमेकांबरोबर. पण त्यावेळेचा रोमांस वेगळाच होता ग. म्हणजे बघ ना की आत्ता जे काही आम्ही बघतो किंवा आपण पिक्चर्समध्ये दाखवतो, पिक्चर्स म्हणजे काय, हे समाजाचं प्रतिबिंबच असतं ना ग. बिलकुल तेच ते दाखवलं जातं ना की काय घडतं आहे ते. म्हणजे मला आठवतं की मी निशूला पहिला स्पर्श केला होता, म्हणजे व्हीलच्या जाहिरातीत केला होता तो वेगळं, पण पहिला स्पर्श म्हणजे असं हे ते गाडी दोघांनी आणली नव्हती आणि मुद्दाम रिक्षानी मजा घ्यायची म्हणून आम्ही आरे कॉलनीला भेटलो आणि तिकडनं मुलुंडपर्यंत गेलो. नाही ती जी खरंच जी गंमत होती ना त्यावेळेची, गोडवा वेगळा होता. आणि म्हणजे ना ते जे होतं ना, ती दिसली, तिला पाहिलं, तिच्याबरोबर वेळ घालवला. मी असं नाही म्हणत की स्पर्शाची भाषा वाईट आहे असं मी बिलकुल म्हणत नाही, पण त्यातला आनंद घेण्या इतपत, म्हणजे कसं आहे ग, जसं आपण म्हणतो ना की आता सगळी हायब्रिड फुलं आहेत, त्याला गंध नाही. आत्ता जो वेग आहे जगण्याचा त्याच्यावरती म्हणजे मला काही भाष्य त्याच्यावर करायचं नाही की ते चूक आहे वगैरे असं नाही आहे, पण या वेगामध्ये इतके हरवून गेलेत की जगणं
तो सुगंध तो जो घेणं वेळ जगण्याचा हवाय ना, जो एकमेकांना हो, हो, दिला हो. पाहिजे, तो आता तो missing आहे. कुठेतरी Yeah. हरवलाय अगं. इवन वी रिअलाइज इट Of की course. ती जी वेळ आहे आपल्या पार्टनरला देणं ती किती कमी होत चालली, बिकॉज इतक्या व्यापामध्ये, इतक्या कॉम्पिटिशन मध्ये आता आपण अगदी अडकत अगदी चाललोय. स्पर्धा जीवघेणी झाली खरं आहे आहे. पण त्याच्यात जगणं शिकलं पाहिजे. म्हणजे याच सिलेबस मध्ये आपण आपल्यासाठी आपलं एक सिलेबस बनवलं पाहिजे ना. तिने सुगंध हा शब्द वापरला, त्याच्यावरनं मला आठवलं की तिला खुश करायला नाही, म्हणजे खुश व्हायची ती जेन्युइनली. तिला चाफ्याची फुलं किंवा ती कुठली का आपण बालगंधर्वाला बसायचो आणि ती बकुळीची फुलं, हे जर मी शोधायचो प्रत्येक सिग्नलला, कुठे दिसतंय का बकुळीच्या फुलांचा गजरावाला. आणि एक ते फार त्या गाण्यामधल्या ओळी फार सुरेख आहेत बरं का. चांदण्यात फिरताना माझा धरला असा त्याच्यात एक 2 ओळी आहेत. श्वास तिचा मालकंस, स्पर्श तिचा पारिजात. हा जो गोडवा होता ना नात्यांमधला, तो आता किती जण त्याला स्पर्श करतात हा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि तो त्यांनी आपल्या स्वांत सुखासाठी वेचला पाहिजे. खरंय आग्रहाने वेचला पाहिजे. अगदी. आता ना, आत्ताची जनरेशन म्हणूया आपण किंवा कलाकार आपण, बिकॉज आपल्याकडे कामाची कमिटमेंट खूप मोठी आहे. लग्न करताना 4 वेळा विचार केला जातो की करावं का, आणि मग त्याच्यानंतर तर मग, आणि ना एखाद्या अभिनेत्रीचं किंवा अभिनेत्याचं लग्न, अभिनेत्रीचं जास्त लग्न झालं की प्रश्न विचारला जातो की आता लग्नानंतर काम करणार का, राईट. तुम्ही जेव्हा लग्नाचा डिसिजन घेतला तेव्हा निशिगंधा मॅम तुम्ही पीकवर होतात करिअरच्या, मला सांगा तुम्हाला 1% जरी डोक्यात विचार होता किंवा डायलेमा होता की करावं इतक्यात लग्न का नको करावं? बिलकुल नाही. कारण मी तुला म्हणते तसं, हे आयुष्याची ही परीट घडी आत्ता बदलली असं नाही. तेव्हापासून विचारसरणीच अशी होती, आयुष्य आपल्या लयीनं गतीनं योग्य पद्धतीनं गेलं पाहिजे. आणि मी वठवलेली भूमिका म्हणजे आता माझं काम हा माझ्या आयुष्याचा एक घटक आहे, ते माझं आयुष्य नाही आहे ना. आणि त्यामुळे गोष्टी योग्य वेळी झाल्या पाहिजेत ही मानसिकता इतकी रुजलेली होती मनामध्ये की असा प्रश्न आला नाही. किंवा आता तू म्हणालीस लग्न झाल्यावर काय, तर माझा सहचर म्हणजे आमच्यातलं नातं इतकं विशुद्ध होतं की त्यांनी माझ्यावरती कुठलंही बंधन टाकलं नाही. माझं म्हणजे पुस्तक जे लग्नानंतर सुद्धा आलं, अनुष्का नावाचं, त्याला शांताबाईंनी प्रस्तावना दिली होती. छान पुस्तक होतं, कल्पना मुद्रणालयाचं. त्याच्यावरती माझं नाव निशिगंधा वाड मला लिहावंसं वाटलं. तो एका शब्दाने मला कधी बोलला नाही की तू देऊलकर कसं लावलं नाहीस. म्हणजे ज्या वेळेला इतका मोकळा श्वास एका नात्यात असतो तर मग त्याचं ओझं कशाला वाटेल. काय ऑन अ लायटर नोट तिने खूप छान सांगितलं आणि खरं ते सांगितलं जे असावं नातं तसं. पण ऑन अ व्हेरी लायटर नोट, अख्खी निशिगंधाच माझी झालेली असताना ती देऊलकर लावते काय, वाढ लावते काय, किंवा नाही म्हणजे हे बघ, हा एक म्हणजे नाहीतर मुद्दा होऊ शकतो, आता होत नाही, करू नये हेही मी म्हणते, आता बिलकुल होत नाही. पण एक 25-30 वर्षापूर्वी नक्कीच व्हायचं. किती वर्ष झाली असतील तुमच्या लग्न? 93 साली लग्न केलंय. म्हणजे 32 वर्ष. माझा 93चा जन्म आहे. बघ म्हणजे 32 वर्ष. पण मला आणि अजून रंग मॅच होत आहेत म्हणजे पुरेसे. हे इन्स्पायरिंग आहे. अजूनही तुम्ही इतकं छान एकमेकांबद्दल प्रेमाने मला सांगताय आणि तुम्हाला आठवते पहिले. आत्ताच्या मुलांना आठवणार पण नाही. तेही सांगते तुला की नात्यामध्ये ना जर एकमेकांना जगायला आपण स्पेस दिली, करेक्ट, तर मला असं वाटतं की कसं आहे की तो मला पूरक किंवा मी त्याला पूरक असं नाहीये. लग्न झाल्यावरती यू आर अ टीम आणि ते जिथे कळतं ना, त्यामुळे माझी बिलकुल लुडबुड नसते त्याच्या कामात किंवा त्याची माझ्या कामात. आणि हे असं नाही की आमच्यामध्ये वाद झालेले नाहीत, अगदी भयंकर झाले. त्यांनी लोटा फेकून मारला, मी भांड फेकून मारलंय, सगळं झालं. मोस्टली ही भांड फेकून पहिला मारायची, पण त्याचा लोटा असायचा, हे असो जे हे ते कालाचे थे. पण शिकलो आम्ही, आलं ना लक्षात. तसं प्रत्येक जण शिकतो, पण ते शिकताना ती सहिष्णुता जिवंत राहिली पाहिजे. नाहीतर मग दोघांनी अगदी टोकेरी केलं ना पण, तर तो मग मेक्यानं बसत नाही. बरोबर. आणि मुद्दाम बोलतेय कारण मला असं वाटतं की तुमच्या पिढीने हे लक्षात घ्यावं की थोडंसं सोडून द्यावं लागतं. एक तुला सांगतो, तुझ्या प्रश्नाला अनुसरूनच हे उत्तर आहे की जेव्हा निशिगंधा म्हणजे आमचं हे ठरलं, वी वर कोटिंग, आणि त्यावेळेला मी पिक्चर करत होतो माधुरी दीक्षित आणि संजय दत्त बरोबर, ये जो मोहब्बत है, RK नय्यर साहेब डायरेक्ट करत होतो. आणि माझे 2 पिक्चर्स आणखी साईन होत होते. तर त्यावेळेला ना
हिंदीतले लोक असं सांगायचं, पागल आहे, ठीक आहे आप प्यार करते हो, ठीक आहे आप तुम्ही लग्न करणार आहात आता, अरे सर आपके करिअर पे भी होगा, यु नो. त्यावेळेला एक असं एक समज होती की हिरोईन काय, हिरोईनना तर बिचाऱ्यांना म्हणजे लग्न करणं हे पाप असल्यासारखं वाटायचं. पण इव्हन हिरोईनने लग्न केलं तर फॉलोईंग कम हो जाएगी सर आपकी. तेव्हा काही इंस्टाग्राम नव्हते फॉलोईंगसाठी, पण पब्लिक फॉलोईंग. पण यू शुड नेव्हर मिक्स अप युअर प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ. ते दोन्ही वेगळे कंपार्टमेंट्स असावे. आणि जे स्वतःच्या मनाला खरं आनंद देतं ना, त्याच्याबरोबर तुम्ही जर चालत राहिलात आणि जे तुमच्या मनाला आनंद देतो ते तेव्हाच घडतं, आपण ठरवून घडत नाही. जर त्याला वरच्याचा आशीर्वाद असेल ना तरच घडतं. तर त्यामुळे ते मग करावं बिनधास्तपणे. आत्ता सगळेजण म्हणतात की काय यार किती रोलर कोस्टर राईड आहे, पहिली 2-3 वर्ष खूप कठीण असतात वगैरे वगैरे वगैरे. सो मला सांगा 32 वर्ष तुमच्यासाठी रोलर कोस्टर राईड ठरतीये का? अगदी काय रोलर कोस्टर? अगदी अगदी घरोघरी मातीच्या चुली आणि सगळ्यांचेच पाय मातीचे. अगदी. आणि त्याच्याशिवाय मजा नाही, माहितीये, त्याच्याशिवाय खरंच मजा नाही. हो, कारण तू बघ ना, तुला श्रीखंड आवडतं, हो आवडतं, सुख देतं म्हणून तू दररोज श्रीखंड नाही खाऊ शकत. आणि शक्य आहे का सतत प्रत्येक मुद्द्यावर पटणं? शक्यच नाही. आणि तुला ताटात म्हणजे एक तिखटही लागतं, आंबट तिखट लागतं, यु नो. तर दॅट इज ऑल अबाउट लाईफ. आणि मी तुला त्याच्या पुढचं सांगतो की अरेंज मॅरेजमध्ये ना बिचाऱ्या मुली ठरवून येतात, माहितीये की आई बापांनी लग्न करून दिलंय, इतके पैसे खर्च केले आहेत, सगळं हे केलंय, तर निभावून न्यायचंच आहे आपल्याला. आणि त्या खूपसं बायका म्हणजे लग्न होतं तेव्हा मुली असतात तर त्या सोसतात, म्हणजे यु नो एक पाठलं पाऊल घेतात काही वेळा. काही ठिकाणी खरंच सुखी असतात. त्यांना हे सुद्धा माहिती नसतं की लग्न होऊन जाते तिकडे साबण कुठला वापरतात किंवा टूथपेस्ट कुठली वापरतात हेही माहित नसतं, किंवा कुठल्या कपाटात मला खण मिळणार आहे. हो. आणि लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं की पहिल्यांदा तुम्ही मित्रमैत्रिणी असता, यु नो, मग तुम्ही लवर्स होता आणि मग तुम्ही नवरा बायको होता. पण जे मुळात मित्रमैत्रिणीचं नातं असतं ना ते बदलत नाही काही लोकांमध्ये. तसं आमच्यात ते राहिलेलं आहे. पुन्हा स्पेस दिल्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियनला स्कोप आहे दोघांमध्येही, किंवा सवयीनं तो होणारच आहे माहिती पण. त्यामुळे काही वाटत नाही, ओके बाबा आत्ता वाद झाला तर तो तेवढा पुरता असतो, त्यानंतर पुन्हा तास दीड तास. पण डीडी मी तुला सांगते एक गोष्ट की हल्ली फक्त मुली नाही, मुलं सुद्धा वचकून असतात नात्याचा हात पकडताना. आत्ताच्या ह्याच्यात मुलींच्या काय हे असतील, कित्येक मुली तर आता व्यवस्थित सांगतात की जसं मी माझ्या आई वडिलांना सोडून येते ना तसं तुझ्याकडनंही माझी तीच अपेक्षा आहे, मी एकत्र राहणार. मी असंही ऐकलं, मला गैर नाही वाटत. नाही, पण ते केलंच पाहिजे. प्रत्येकाने आपलं समीकरण स्वतःसाठी ठरवायचं असतं. आम्ही कुणालाही शिकवणारे कोणीही नाही. आम्ही आमच्यासाठी म्हणजे जशी घडी बसली तशी बसवत गेलो. एवढं मात्र होतं की हात घट्ट पकडलेला आहे तो आता कदाचित शेवटापर्यंत असेल. पण सर तुम्ही बिलीव्ह करता वाईफ इज ऑलवेज राईट अँड हॅपी वाईफ इज हॅपी लाईफ या 2 वाक्यांवर? प्लीज खोटं बोललास तर उशी फेकून. तुम्ही बिलीव्ह करता या 2 वाक्यांवर? If you the other part of the second part of your statement, happy wife is equal to happy life. Yes. Okay. That is very true. But accept केलं ते. Yes, for everybody. Yeah. For everyone. You know. पण मी म्हणेन it's a man's world. म्हणजे तो एक छान जोक आहे ना की वाघांच्या लग्नाच्या वरातीत एक उंदीर नाचत होता पुढे. तर त्याला विचारलं, अरे तू का नाचतोय, पायाखाली येऊन चिरडशील ना, सगळे वाघ आहेत इकडे म्हणून. तर म्हणतात, हो पण ज्याचं लग्न झालंय तो परत माझ्यासारखंच उंदीर होणार आहे. ज्या वाघाचं लग्न झालंय. तर त्यामुळे प्रत्येक वाघ हा म्हणजे यु नो बाहेर कितीही वाघ असला तरीही घरी म्हणजे मला ऐकून तरी बरं वाटतं. श्रवण सुख आज या मुलाखतीच्या निमित्तानं. पण ऍडजस्टमेंट पाहिजे बाळा. ऍडजस्टमेंट इज अ मस्ट. आणि प्रत्येक वेळेला ऍडजस्टमेंट मुलींनीच केलं पाहिजे. आय डोंट बिलीव्ह इन दॅट ॲट ऑल. म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग. कारण तुम्ही जसं आहेत तसं समोरच्याला दोघांनी एक्सेप्ट केलेलं आहे. मग ऍडजस्टमेंट मी नाही करणार, समोरच्यानी करावी हे पण असू नये. खरंय. आणि ना डिसिजन मेकिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपल्या लग्नानंतर आपण जे डिसिजन घेतोय त्याच्यामध्ये आपला पार्टनर हा इक्वली त्याचा सहभाग असेल. मला इतक्या वर्षातला ऐकायला आवडेल की
असा कोणता सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन तुमच्या आयुष्यातला जो मे बी तुमच्या पार्टनरच्या सजेशनमुळे तुम्हाला खूप सोपा वाटला? एक सांगते तुला मी. आता कसं आहे की जसं मी म्हटलं तुला की त्याचं एक स्वतंत्र, संपूर्ण, स्वयंप्रेरित कमावलेलं स्वत्व आहे. माझ्या परीनं माझं जगण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत स्वतंत्रपणे माझी आहे. प्रत्येक वेळेला इक्वल टू साईन होईल का त्याच्यामध्ये? होणार नाही. मग काही विषय असे आहेत ज्याच्यात त्याला माझ्यापेक्षा जास्त गती आहे, ते निर्णय त्यांनी घ्यावे. ज्या निर्णयात मी करू शकते योग्य, ते कालांतराने कळतं ना परस्परांना. त्याच्यामध्ये तो येत नाही, त्याच्या निर्णयांमध्ये मी येत नाही. आणि आता समज एक अशी देवाची पेटी आहे की हा साधारण आपला खर्चाचा एकंदर आवाका आहे, त्याच्यात इतकं योगदान त्याचं, इतकं माझं. मी तुला हेही सांगते की मी माझ्या आईवडिलांसाठी काय करते, किती खर्च करते, काय करते, हा मला कधीही विचारत नाही. किंवा तो काय करतोय अधिकारच नाही आहे का? मीही त्याच्यामध्ये पडत कारण नाही. का माहितीये ना की म्हणजे आता तिला त्या दोघी बहिणी मुली, तर म्हणून ते उगाच म्हणजे पूर्वी असं होतं ना की जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. म्हणजे काय, अरे लहानपणापासून जिची नाळ ज्या आईवडिलांनी इतकं लहानाचं मोठं केलं, सगळं केलंय तिच्यासाठी, त्यांनी फक्त असं तिच्यावर पाणी सोडावं आणि तिने त्याला त्यागून फक्त नवरा सांगेल तसं करावं. ते बुरसटलेल्या कल्पना आहेत या सगळ्या. आणि मी तुला सांगतो, किस्सा विचारलास ना, मी तुला एक किस्सा सांगतो, रादर दोन किस्से सांगतो. एक तिचं डिसिजन, एक माझं डिसिजन. तिला स्वप्न पाहायला खूप आवडतात, यु नो. तर जेव्हा आम्ही म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की हंबल बॅकग्राऊंडमधनं वी केम अप, तर मग ओके 1 BHK टू 2 BHK, 2 BHK टू 3 BHK, मग आणखी मोठा, यु नो. तर आम्ही अचानक 1 BHK ते 2 BHK जायच्याऐवजी आम्ही असा विचार केला की त्या काळी म्हणजे आजपासून 22 वर्षापूर्वी की आणि तेव्हा ना एकदम बूम आला होता, ते सगळं मार्केट वरती गेलो होतं खूप. आता नाव नाही घेता येत असं, पण त्या लोकांनी लोखंडवाला रेट्स केवढे वाढवून ठेवले होते ना गैरमार्गाने इन्व्हेस्ट केलेल्या लोकांनी. आणि आम्ही मी बघत होतो की ओके आता 2 BHK ला जाऊ आपण. नाही, आपण तो जो 1300-1350 स्क्वेअर फीटचा जो एक आला होता ना, बघितला होता ना, तोच घ्यायचा. मी नाही म्हणत होतो, एकदम नाही म्हणत होतो. आणि ती म्हणत होती नाही हाच घ्यायचा, मोठी स्वप्न कधी बघणार, मोठं आहे. म्हटलं अरे मोठं म्हणजे पण किती कर्ज होईल डोक्यावर आपल्या, किती हे होईल. पण त्यावेळेला ती हट्टाला पेटली, म्हणजे नॉट इन द बॅड सेन्स, इन अ व्हेरी गुड सेन्स. आणि मग आम्ही तो फ्लॅट घेतला, देवाच्या कृपेने तो मिळाला आम्हाला, सगळं झालं म्हणून. पण जर प्रॉबेबली तो तिचा निर्णय मी ऐकला नसता तर आम्ही मग 2 BHK राहिलो असतो. मग त्यानंतर 5 वर्षांनी परत असं करत गेलो असतो. किंवा माझ्या बाबतीतला निर्णय सांगतो की माझं परमेश्वराच्या कृपेने अतिशय सुंदर ॲक्टिंग चालू होती. मालिका लेक लाडकी या घरची सुपरहिट होती. त्याचबरोबर एक स्टारवर चालू होती, तुझं विण सख्या रे. आणि जेव्हा चॅनल्स ते सगळं बंद करून चॅनल्स आपलं आधीच चालू होतं, कारण आमच्या चॅनल्सचे जे प्रमोटर्स आहेत आणि ज्याला काय म्हणतो, ऑफकोर्स ते माझे खूप जवळचे मित्र आहेत असे. आणि वी वर पार्टनर्स म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग. कारण आम्ही एक हे पण केलेलं होतं, अखंड सौभाग्यवती चित्रपट जो मी प्रोड्यूस आणि डायरेक्ट केला, त्यात ते पार्टनर होते. तर जेव्हा चॅनल्स सुरू करायची होती ना, तर त्यावेळेला दुसरी कुठलीही जर सहचर असती, बाई असती, तर ती म्हणाली असती, अरे म्हणजे मला एक दोघांनी हा सल्ला दिला, अरे यू आर द हायेस्ट पेड ॲक्टर इन मराठी सिरियल्स, तर तू कशाला हे करतो आहेस, आत्ता मराठीत आलेला आहेस परत, तर तू नको. त्या सिरियल्सचं कसं दर महिन्याला एक छान किचन मनी येतो, पिक्चर्सच्या ऑफर्स आहेत, काय करतोय. पण मी तिला म्हटलं निशू नाही, माझं अंतर्मन सांगतंय की येस आपल्याला सुरू केलंच पाहिजे. आणि प्रशांत आणि निशा खूप मागे लागलेत, म्हणजे आणि प्रेमाने मागे लागलेत. त्यांना काय असं नाही की दीपक इज MBA इसीलिए उसको लो, या ही इज अ मार्केटिंग का बहुत ये नहीं, साथ में ये देखा तर वो साथ में ही करेंगे म्हणून. तर त्यावेळेला तिने मला सांगितलं, ओके तुला वाटतं ना मनापासून,
आणि त्यावेळेला तुला सांगतो जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा स्कोप तेवढा नव्हता, तर तेव्हा लोक असं म्हणत होते की इंडस्ट्रीतले काही लोक, अरे काही नाही 6 महिन्यात सगळं बंद करून तो परत ॲक्टिंगलाच येईल पण आज देवाच्या कृपेने 15 वर्ष झाली आणि 12 वर्ष तर संगीत मराठीला झाली देवाच्या कृपेने आणि नंबर 1 रेटिंगमध्ये सतत आहे. खरंच From the Lord. आणि ऍक्च्युली करिअर स्विचचा डिसिजन खरंच मोठा असतो. कारण दिस इज अ कॉर्पोरेट. करेक्ट करेक्ट. आणि आपल्याला कुटुंबाची साथ यावी आणि त्यावेळी सपोर्ट, बिकॉज इतका डायलेमा असतो की दोन्ही आवडीच्या गोष्टी आहेत, दोन्ही आपल्याला उत्तम बांधून देणार आहेत किंवा करिअरच्या संधी चांगल्या आहेत, अशावेळी एक काहीतरी निवडणं, कारण 2 दगडांवर पाय ठेवताच येत नाही, पॉसिबल नाही. तोलायला विश्वास श्वासा इतका सहजच पाहिजे. खरंय. किती छान. मला खूप मस्त वाटतंय. या पण तुमची भांडणाचा टॉपिक काय असतो इतक्या वर्षात? काय नसतो असा विचार कुठल्याही गोष्टीवर अजून पण होतात का? त्यांनी कडी लावून जास्त वेळ तो बसला आतमध्ये की तो पण पुरतो विचार का? मोस्टली हे बघ, मोस्टली कॉमन विषय असतो ना, गंमत चॅनल कुठला बघायचा. आता बघ, परमेश्वराच्या कृपेने घरात 5 टीव्ही आहेत, सगळ्या बेडरूम्स मध्ये टीव्ही आहेत, पण जिथे मी टीव्ही बघत असेल तिथेच तिला यायचं असतं. बिलकुल नाही. आणि तिथे येऊन हे बघ माझा आवाज इतका मोठा आहे, मी हळू बोलीन मग माझाच पोचेल. जिथे बसलेले असतात लोक, हा आल्यावरती त्याला हवं ते बदललं जाणं हाही विषय पुरतो. अजून पण याच्यामध्ये ईश्वरीचं से काय असतो? ती कोणाच्या साईड नाही, ती डॅडाच गर्ल आहे का नरोवा कुंजरोवा, ती दुसऱ्या खोलीत जाऊन तिला हवं ते बघते. पण ती काय, ती डॅडाच गर्ल आहे का मम्माच गर्ल आहे? एकुलती एक ग आमची. एकुलती एक आहे. उजवा का डावा डोळा कुठला जास्त प्रिय सांगशील तू? आय डोंट वॉन्ट टू स्केप गोट हर म्हणून मी उत्तर देत नाही. आता तू समजून जा. त्याला आनंद मिळतो ना, ठीक आहे, त्याला जे योग्य वाटेल ते धरू देत त्याला. म्हणजे तुम्ही दोघांनी इतकं छान काम केलंय इतके वर्ष. सर आता तुम्ही नाही करत अभिनय, पण आधी खूप काम केलंय. मला सांगा, एकमेकांचं सगळ्यात जास्त आवडलेलं काम कोणतं आहे तुम्हाला इतक्या वर्षातलं? खूप चांगलं, म्हणजे तो मनापासून करतो अगं जे करतो ते, त्याशिवाय करतच नाही. म्हणजे इव्हन अगदी कांचनतेची सिरियल दामिनी मधला राकेश खैरमोडे पण त्यांनी तितक्याच प्रेमाने केला होता आणि लेक लाडकी मधला बाबाई त्यांनी तितक्याच ताकदीनं केला होता. वा, आवडतं म्हणजे मला. आणि जे आवडत नाही ते मी सांगते. हा, तुम्ही सांगता. क्रिटिक आहात एकमेकांचे? हो, अगदी क्रिटिक आहात. नाही तर मग खरं कसं बोलायचं, कसं बोलणार? करेक्ट करेक्ट. निशिगंधाचं जर तुला सांगायचं झालं तर एक तिची चुका दास्तान, कळणार पण कशा नाही तर. दास्तान म्हणून मालिका यायची तिची, बघ दुबईला शूट व्हायची. ओके. आणि काय मजा यायची. त्याच्यातलं तिचं काम तुला मी कामं सांगतो तुझी. बरोबर, सांग. त्यानंतर शिवरायांची सून ताराराणी तिने केलेला एक चित्रपट होता. त्यात ती घोड्यावरनं पडली, त्याच्यानंतर 7 महिने ती बेडवर होती, तिला पायाला सुद्धा सेन्सेशन जाणवायचं नाही. त्यानंतर पुन्हा तिने तो उरलेला चित्रपट दिनकर पाटील द ग्रेट त्यांचा होता, तो कंप्लीट केला. आणि एक शॉट होता की तिला इतकं बोलायचं होतं आणि राऊंड ट्रॉली, आणि ते सुद्धा तारा राणीचा आवेशात हे सगळं. आणि तो शॉट झाला आणि सगळे स्तब्ध झाले तिकडे, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स होता शॉट संपल्यावर सुद्धा, कट झाला सुद्धा. आणि डॉक्टर श्रीराम लागू इतके सिनियर नट ते सिंहासनावरनं उठले आणि टाळ्या वाजवायला लागले. म्हणजे ते म्हणाले मी पुढचं विसरूनच गेलो, म्हणजे कमाल आहे असं. म्हणजे फक्त टाळ्या वाजवत ते. आणि बाकीचं काय तिचे म्हणजे खूप चांगले चित्र. प्रेमांकुर इज हर बेस्ट. आणि मी तो कसा विसरलो. प्रेमांकुर मुद्दाम बघावा, म्हणजे ज्या प्रेक्षकांनी बघितले नाहीये त्यांनी अशोक सराफ आणि हिचं, अशोक मामाचं आणि हिचं पिक्चर आहे प्रेमांकुर, तो मुद्दाम बघावा. 2.25 तास खरी कॉमेडी कशाला म्हणतात, अंगविक्षेप न करता खरी कॉमेडी कशाला म्हणतात, तो त्या चित्रपटात. आणि तिने त्यासाठी कन्नड भाषेचं ट्रेनिंग घेतलं होतं खूप. तो एक चित्रपट अप्रतिम आहे. गॉड हॅज बीन काइंड. आणि अजूनही म्हणजे, पण कसं असतं ना, कलाकारांचं आयुष्य कसं असतं, दिवा लावायचा आणि गंगेत सोडून द्यायचा. आणि आता तर ते म्हणजे पूर्वी तरी ना एकमेव द्वितीय सिरियल असायची, ती बघितली जायची. आता काय ग, विपुल आहे ना. आणि हळूहळू मी तर म्हणते सगळं या एवढ्याशा
नाही रील्स नाही, मोबाईल तेवढं डिजिटल वर्ल्ड होणार आहे. आणि आता तर AI त्यांनी ते तर कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करून टाक. आपण तर नुसतं बघायचंय आता काय होतंय, आणि जो त्याच्याबरोबर पावलं आणि गती मॅच करू शकला तोच टिकेल. खरंय. पण दिवाळी आहे आणि दिवाळी पाडवा हा स्त्रियांचा अत्यंत आवडता दिवस असतो. औक्षण ठीक आहे, पण गिफ्ट्स आणि सगळं काही. मला सांगा, इतक्या वर्षात गिफ्ट मिळाली आहेत पाडव्याला? मॅम दरवर्षी मिळतं. देता गिफ्ट? व्हेरी गुड. न मागता मिळतं, द्यावंच लागतं असंही असेल. वाव. नाही, तिचं मी तुला खरं सांगू का, ती कधीच स्वतःसाठी आयुष्यात आजपर्यंत लग्नानंतर तिने मागितलेलं नाहीये ती. आणि तू म्हणालीस ना भांडणाचा विषय काय, हा एक भांडणाचा विषय आहे आमच्यात, की मला संताप येतो की तू दुनियेचा मक्ता नाही घेऊन ठेवलेला आहेस. म्हणजे दुनियेचा म्हणजे मी बाहेरच्या दुनियेचा नाही म्हणत, इव्हन घरातल्यांच्या. स्वतःसाठी काहीतरी हे कर ना. तर ह्याच्यावरनं म्हणजे जेन्युइनली म्हणजे मला असं एखादा जर एक तिचा वाढदिवस, वर्षातनं 2 चान्सेस येतात फक्त, एक वाढदिवस तिचा आणि एक यात, तर त्यावेळेला प्रयत्न करतो, पण ती कधी सांगतच नाही. आणि ती तोच गुण तिचा ईश्वरीमध्ये आला आहे का. म्हणजे ह्या जनरेशनची जी मुलं आहेत ती हे पाहिजे ते पाहिजे यु नो, आणि त्यात काही चूक नाही. आई वडिलांकडेच मागणार ना. मी खूप लाड करून खूप मागायचो आई पप्पांकडे ऑलवेज. तर ईश्वरीलाही विचारलं ना, कशाला आहे म्हटलं, आत्ता ना येताना आम्ही ड्रेस बघितला का, तो तुला छान दिसेल. कशाला इतके पडले आहेत वॉर्डरोबमध्ये ड्रेसेस, मग प्रत्येक गोष्टीला. तर त्यामुळे यु नो इट बिकम्स लाईक, कधी कधी ना जेन्युइनली वाईटही वाटतं की ती मेहनत करते, ती राबते, कष्ट करते. आणि म्हणजे ती समजा 12 तास शूटिंग करत असली आणि तिला माहिती आहे की मला ते लकीमधलं चिकन आवडतं आणि त्या रस्त्यावरनं येणार असेल, तर ती ते लकीच्या बाहेर उभी राहून, म्हणजे ऑफकोर्स कारमध्ये देवाच्या कृपेने बसून, पण ती 52 तास बसून राहील चिकन होईपर्यंत आणि ते चिकन माझ्यासाठी घेऊन येईल. मस्त. या एफर्ट्स, यु नो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, दॅट दोज मेक अ लॉट ऑफ डिफरन्स इन युअर लाईफ, यु नो. आणि मी तसं पाडव्याबद्दल बोलतोय ना आपण. नाही, मी ते त्यांनी सांगितलं की तुम्ही कधीच गिफ्ट मागितलं नाही, की मला हे, नो डिमांड्स, नथिंग. जगणं खूप साधं आहे आमचं. हो, तिला इव्हन याचा सुद्धा शौक नाही. बघ ना, दागिने वगैरे, की आता मला यावर्षी हे घेऊन द्या, यावर्षी ते काहीच नाही, कधीच नाही. न मागता सगळं आहे, पण आता ते कपाटाचंच धन आहे ना, आणि शेवटी ईश्वरीचंच होईल. पण तिलाही नाही, ती पण म्हणजे काय दागिने पाहिजे, हे पाहिजे, ते असं काही नाही. आणि ईश्वरीबद्दल बोलायचं झालं ना, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे ना तुमची, खरं तर तुमच्याकडनं शिकण्यासारखं पण भरपूर आहे, माहिती आहे. अगदी मनापासून सांगते मी तुला. म्हणजे हा एक भाग झाला की घरातले आईवडील जसे विचार करतात तसं मुलं करतात, पण तुम्ही सगळेजण ना ग्लोबल सिटीझन आहात ग. त्यामुळे कित्येक गोष्टी आम्ही तिच्याकडनं सुद्धा शिकतो, आणि हा परस्परांमध्ये संवाद आम्ही जिवंत ठेवू शकलो, त्यामुळे मजा येते अगदी. आणि आपण आता ईश्वरीचा उल्लेख केला, खरं तर शी सो ब्युटिफुल. आणि ना, वी आर वेटिंग की ईश्वरी आम्हाला कधी स्क्रीनवर दिसतेय. आणि नो डाऊट, म्हणजे मला खूप गप्पा मारायच्या, ती जेव्हा स्क्रीनवर येईल त्यानंतर. ऑल युअर्स. येस, एक्झॅक्टली. पण काय तिची काय आवड आहे, तिला सुद्धा खूप अट्रॅक्शन आहे. थोडंसं तिच्याबद्दल आधी सांगते तुला. ती अकॅडमिक्स मध्ये अतिशय चांगली आहे. मिठीबाई कॉलेजला होती, पॉलिटिकल सायन्स मध्ये होती, तिथे तिला गोल्ड मिळालेला आहे. पहिली आली, युनिव्हर्सिटीत पहिली आली ती. आणि आताही ती इंटरनॅशनल रिलेशन्सचा करते कोर्स. पण कुठेतरी बीज असतात ना मनामध्ये. एकही सुट्टी तिने अशी घालवलेली नाहीये. शामक डावरची वन ऑफ द फेवरेट डान्सर्स आहे, किंवा अनुपम खेर अकॅडमीचे कोर्सेस केलेले. प्रत्येक सुट्टीत काही ना काहीतरी. आणि तिला तो कल असायचा. मी तुला एक मिनिट, मला ती गंमत सांगू दे शामक डावरची. अगदी सुख आहे की तिला ना जेव्हा कॅस्केडमध्ये आणि याच्यामध्ये तिला डान्स अँड थिएटरमध्ये गोल्ड मेडल मिळालं, तर तेव्हा शामकनी तिला विचारलं की यू हॅव टू जॉईन अँड कम विथ मी फॉर शोज म्हणून. तिने सांगितलं म्हणजे सर, इट वुड बी रिअली अ प्लेजर, बट यु नो फर्स्ट आय हॅव टू कम्प्लीट माय एज्युकेशन, दॅन आय वुड लाईक टू थिंक अबाउट इट म्हणून. आणि म्हणजे जे करते ना ते मनापासून करते ती. आणि लहानपणापासून
तिला या क्षेत्राची आवड आहे. आवड नाही असं नाही. फक्त आम्ही आत्ता काही गोष्टी थोडंसं असं असतं ना की थोड्याशा गुलदस्त्यात असलेल्या छान असतात, झाल्यावर सांगण्यात अधिक मौज आहे. खरंय. म्हणजे ती जेव्हा येईल स्क्रीनवर तेव्हा दणक्यात येईल ती. वा, खरंच. आणि मी खूप वाट बघते तिची इंटरव्ह्यू घेण्यासाठी. ईश्वरी, पण तयारी सुरू झाली असेल ना कामासाठीची? वाव, कधीपर्यंत द्याल सरप्राईज आम्हाला? लवकरच. वा. पण यंदाची दिवाळी काय काय घेऊन आली मॅम सर? काय किती अर्थाने स्पेशल आहे? मला असं वाटतं प्रत्येक सण हा साजरा एवढ्यासाठी केला पाहिजे कारण आपण आनंदाची बेरीज करत असतो आणि कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला सांगत असतो आई वडील असा का विचार करतात. त्यामुळे गरजेचं असतं. म्हणजे आता काही वर्षांपूर्वी रांगोळी मी काढायचे, आता ईश्वरीच काढते. त्या दिवे ईश्वरीच लावते. यात मला खूप आनंद मिळतो. नाही, मला यात एक मध्ये बोलावंसं असं वाटतं की शी मेक्स इट अ पॉइंट की घरी 6:30 पर्यंत यायचं तिच्या कामाच्या ह्याच्यातनं, त्या शेड्यूलमधनं, आणि 6:30 पर्यंत येऊन 6:30ला ते त्या पणत्या, ते दिवे, ते सगळे लागलेच पाहिजेत. तर दॅट इज, तू म्हणालीस ना यावर्षी काय स्पेशल आहे, दिस इज वन ऑफ द व्हेरी स्पेशल थिंग फॉर मी अँड हर. स्पेशल मला एवढंच सांगायचं होतं, तोही तेच बोलला, फक्त संपवते ते की आता सूत्र तिच्या हाती आहे. ती देण्यातला जो आनंद आहे ना, ते या दिवाळीचं वैशिष्ट्य. क्या बात. पण मला हे 2 उत्तरं खूप आवडलीत. एक तर पाडव्याला गिफ्ट मागत नाही आणि मिळतं, आणि ईश्वरी बद्दल. खरंच मस्त वाटलं मला तुमच्या दोघांची गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला, तुझ्या घरच्यांना, सगळ्यांना आणि सगळ्यांना प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. थँक्यू.